आपण बघत आहात आवाज कसमादेचा. बंद केलं आणि काही उद्योग झाला तर त्या उद्योगाला सर्वसाधारण व्यापारी जबाबदार राहतील ही शेतकऱ्यांना मी ग्वाही देतो. मी दीपक टोके, मळगाव उपसरपंच. मी गुरुवारी कांदा आणला, 2 ट्रॅक्टर कांदा आणला, कोठऱ्याच्या शेतातला कांदा आणला. इथं 100 रुपयापासून जो निलावाची सुरुवात होते तो कांदा 250 रुपये एक ट्रॅक्टर गेले आणि कांद्याच्या एक ट्रॅक्टर 400 रुपये गेले. सांगा तुम्ही शेतकऱ्याची अवस्था काय. मी बोललो तिथं शेतकऱ्यांना रुपये काही वाटू द्या म्हटलं काही नाही. आणि इथली पद्धत अशी, एक व्यापारी ज्या ट्रॅक्टर जवळ थांबला त्या ट्रॅक्टरकडे दुसरा व्यापारी थांबत नाही, अशी त्यांची मनमानी आहे. 100 रुपये 150 रुपये 200 रुपये लगेच पुढे चालायचं काही विषय नाही. आणि ते ट्रॅक्टर 6-6, 7-7 किलोमीटर दूर त्यांच्या शेडवर टाकायला जावं लागतं. आणि शेतकऱ्याकडनं हमाली, व्यापारीकडनं नाही. व्यापारी काहीच नाही, व्यापारी फक्त मार्केट बघतो. शेतकऱ्याची अवस्था काय आहे, शेतकऱ्याचा कोण विचार करतो. तिथं कोणी म्हणजे एका दिवशी इतका उतरी गेला 100% शेतकरी यांची येणारी कष्ट टाकले मार्केटवर. आणि व्यापाऱ्यांचं एक मी हे बघितलं, त्यांचं अनुकरण केले, त्यांचं निरीक्षण केलं. ज्याला जे ट्रॅक्टर लागलं ते घेतात आणि ते वाटून घेतात. मला ते ट्रॅक्टर घ्यायचं तिथं मी दुसरा बोलणार नाही, दुसरा बोलला तर तिसरा बोलणार नाही, अशी त्यांची पद्धत होऊन गेली. ते एका ठिकाणी निघाले का सकाळी 9 वाजता निलाव चालू होतो, तेव्हा निघाल तर त्यांचा एक विचार एवढंच बोला, तुम्ही मुंबईला काय रेट इथं काय रेट घेत आहे पण कोणी विचारत नाही. उमराण्याला 1600 रुपये कांदा जातो, इथं 1300. एखादं ट्रॅक्टर गेलं तर गेलं, नाही तर 100, 150, 200, 100 ते 200 किंवा 300 याची सरासरी 175 ट्रॅक्टर जातात. 300 ते 600 पर्यंत 250 ट्रॅक्टर घेत आहे. ट्रॅक्टर किती घेतं? 1200 ते 1400, 24 ट्रॅक्टर, 25 ट्रॅक्टर, 21 ट्रॅक्टर. त्या 21 ट्रॅक्टर मधला कांदा सरळ व्यापारी जो कोणी बाहेर आला बाहेर त्यांना परस्पर जास्त रेटने देऊन टाकतात. तिथं मार्केट कमिटीचं सुद्धा नुकसान आहे. परस्पर देतात आहे का तिथं मार्केटचा कर्मचारी उपस्थित राहतो का? हा माल त्यांच्या खायाजवळ जातो का? नाही जात. अशी दलाली सुरू आहे इथं. काय शेतकरी हल्ली लोकांना इथं एक तर शेतकरी अगोदरच गारपिटीने मेला, ठाक गेला आहे शेतकरी, त्याचा विचार नाही व्यापाऱ्यांनी. नागपूरला जर गेलं, दूर खळं राहिलं तर अक्षरशः 500 रुपये ट्रॅक्टरला देता, भाडं देता नागपूरला. माझा गहू विकला मी तर 2180 रुपये 15 दिवसापूर्वी. नागपूरला अंबासरला टाकायला पाठवलं, त्या माणसाने त्या व्यापाऱ्याने मला 700 रुपये भाडं दिलं. इथं काय हो 7 ते 8 किलोमीटर जाऊन आणखी 1-1.5 तास थांबावं लागतं. याचं पेमेंट आलं नाही, याचा कॅशियर आला नाही. मागच्या हप्त्यात तिथं मी मका भाडा विकला 5250 हायस्ट गेला होता तिथं. या समोरच्या भांडलेलं तिथं 2 तास त्याचा कॅशियर झाला नाही. बसा जसं आपण त्याच्याकडे उसणं घ्यायला हवं, अशी पद्धत झाली. इथं कोणतरी लक्ष ठेवायला पाहिजे, लक्ष घालायला पाहिजे. तर शेतकरी येणार नाही इथं. ही मार्केट कमिटी जर व्यापाऱ्यांच्या मनमानीपणामुळे जर बंद पडत असेल, याच्यासारखी मोठी शोकांतिका नाही. खरं सांगतो. मग इथलं जे संचालक मंडळ आहे ते व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कमी पडतं का असं तुम्हाला वाटतं? ऐकून घ्या. संचालक मंडळ, मी पण उपसरपंच, लक्षात ठेवा, संचालक मंडळ सगळ्याच ठिकाणी फिरू शकत नाही. ते काम प्रशासकीय अधिकाऱ्याचं असतं. खरं सांगतो, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा वरती भाव काय चाललेला आहे, उमराणा मार्केटला काय चालू होईल, लासलगावला काय चालू आहे ते सुद्धा बघितलं पाहिजे. हा मालाची क्वालिटी काय, हा माल तुम्ही जर 100 रुपये घेताय तर कसं काय घेताय, त्याची प्रतवारी कशी, हे सुद्धा विषय बघितलं पाहिजे ना. मग जर शेतकऱ्यांना भावाचा इतका जर फरक जाणवत असेल तर मग शेतकऱ्यांनी आपले जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, यांच्याकडे कशी तक्रारी वगैरे किंवा तक्रारी केलं तर सांगा ना, दादागिरी करता बा असं. हमालाच्या बाबतीत पहिली तक्रार तांबे साहेबांकडे मी गेलो होतो. लक्षात ठेवा, कांदे होते. साहेब म्हणतो आम्ही हमाली कशी काय जाऊ द्या दादा, ते आपला जे नाव जगतील म्हणजे कोणत्या साहेब वाचार नशी. तरी शेतकरी इतका मोठा आहे की जाऊ द्या, तो आपलाच देऊन टाकतो. काही नाही, फक्त फाळकाच्या 2 या काढायचे आणि फाळकं खोलायचे, काहीच नाही. तरी 300-350 रुपये कापले जातात. आणि तो शेतकरी 10 रुपयाचा चहा पित नाही इथं. अगोदरच मेलेला आहे तो गारपिटीनं. काय त्याची अवस्था आहे? मग नेमकी आता शेतकऱ्यांची काय मागणी? शेतकऱ्याची मागणी अशी आहे की तुम्ही बाजारभावाप्रमाणे कमी कमी माल पाहून तो भाव द्या. तुम्ही नुसतं मनमानीपणाला काय करा ना. जो माल 400-500 जाणार आहे तो तुम्ही 100 रुपये बोलायला सुद्धा थोडीशी लाज वाटायला पाहिजे. सडलेला कांदा सुद्धा खाद सुद्धा 150, 200, 300 जाते. आणि चांगला कांदा गारपीट पडली म्हणजे सगळ्या ठिकाणी, सगळ्या तालुक्यात नाही पडलेली गारपीट.
तालुक्यात म्हणजे कुठे गारपीट मळगाव आमदानी या 4-5 गावांमध्ये गारपीट झाली, बाकीच्या गावांमध्ये झाली का? नाही झाली. म्हणजे गावाबरोबर किडे सगळे रडून मोकळे करायचे आणि काहीच ठेवायचं नाही. आणि जरी मार्केट बंद झालं, व्यापारी जातील कुठं जातील, काय करतील? मग सध्या शेतकऱ्यांचा कल कुठल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्त आहे? शेतकऱ्यांचा कल खरं सांगू का? बरं का? एक मिनिट ते बोलतात. त्या शेतकरी मी हेमंत जगन्नाथ खेळणार बोलवली. माझा ट्रॅक्टर 16/4/2026 रोजी गुरुवारच्या दिवशी सटाणा मार्केटला आलं होतं. 650 रुपये एखादं गेलेलं आहे. तेच ट्रॅक्टर भरलं 200 रुपये फाळलं. त्याच्यानंतर मी डोल भरायला खाजगी मार्केटमध्ये जाऊन दिलं. तेच कांदा 800 रुपये गेलं. मी लगेच तांबे साहेबांना पावत्या टाकल्या. म्हणजे हे शेतकऱ्याची आहे ना, एकदम डोळवणूक करता येईल व्यापारी वर्ग. कुठे न्याय देत नाही. आम्ही चेअरमन व्हाईस चेअरमन यांना कॉल केला किंवा तुम्ही फिरत जा, यांना तांबे साहेबांना सांगितलं तुम्ही बघा असं. मग हे लगेच सांगतात दादागिरीची भाषा केली व असं. आम्ही जायचं कोणाकडे शेतकऱ्यांनी न्याय मागायला? हे कुठलं हे? मग तुम्ही उमराना पिंपळगाव मार्केटमध्ये जाऊन या व्यापाऱ्यांना म्हणजे तिथं बघा तुम्ही कसे हे करता, 1000 वाहन काढता, पण असे पोट भरलं म्हणजे निघून जायचं. शेवटच्या लाईनीला तुम्ही थांबता का सर्व व्यापारी? या 50 तू घे, या 70 ट्रॅक्टर तू घे, म्हणजे आता डील ठरलेली असते. मग सामान्य शेतकऱ्याला न्याय नाही. आज माझा कांदा 1200 रुपये पिंपळगाव मार्केटला नाही, अशी परिस्थिती आहे. बनवलेला गार नव्हती. मग जायचं कुठे शेतकऱ्यांनी? सामान्य शेतकरी कुठे जाईल? 2,500-3,000 रुपये टारले कांदा काढायला खर्च येतो. 1000 रुपये टारले भरायला लागतो. एक टारलेला 4000. एकरी खाद्य, नागरिकी सर्व खर्च काढून बघा तुम्ही. एकरी 4 टारलेच्या वरती आवरेज नाही कांद्याचं. जायचं कुठे शेतकऱ्यांनी? व्यापाऱ्यांचा अक्षरशः मनमानीपणा चालू आहे. जसं माझे तू 10 घे, तू छोटा असेल तू 10 घे, तू 20 घे, तू 50 घे, त्यातून जाय की आवडा आपलं तंबू गबाळ. पहिली लाईन जाईल का आवडा तंबू गबाळ. असे जा उमराना पिंपळगाव आबोना कळवण मार्केट बघा थोडं, मग कळेल तुम्हाला. माझी एकच विनंती आहे, चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव संचालक मंडळ यांनी सर्वांना न्याय द्यावा. शेतकऱ्याची हे करवा आणि पूर्ण लाईन मार्केटमध्ये फिरून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. 500-600 ट्रॅक्टरच्या वरती ट्रॅक्टर येत नाही. काय येत नाही? शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही ना. व्यापारी वर्ग काय मनमानी करतो ते बघा सांगायला नावा ते सांगता. आमच्यावर दादागिरी केली. व्यापारी वर्ग संचालक मंडळ जातं, व्हाईस चेअरमन जातात, ते सांगतात दादागिरी केली. मग काल आज असंच विचारण्यासाठी आम्ही यांना पावत्या टाकल्या ना. काल तर बोलवलेलं होतं परवाच्या दिवशी. बंद करायच्या धमक्या देत मार्केट बंद करू आम्ही. जर आजच आजची जी परिस्थिती बघता शेतकरी पूर्णपणे होरपळाला गेलेला आहे. आणि त्यामध्ये जर मार्केटच्या व्यापाऱ्यांनी जर मार्केट बंद केलं तर शेतकऱ्यांचं कधी न भरून येणारं नुकसान आहे. आधीच गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्याच्या कांद्याला भाव नाही आणि जर कधी मार्केट बंद झालं आणि मार्केटमध्ये जर कांद्याचा फ्लो 2 दिवस वाढला तर त्या वाढलेल्या फ्लोमुळे शेतकऱ्यांचं कधी न भरून येणार नुकसान हे कधीच भरून येणार नाही. आणि या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये संचालक मंडळ म्हणत आहे की मार्केट चालू ठेवा आणि व्यापारी म्हणतात मार्केट बंद करा. हा शेतकऱ्यावर होणारा अन्याय शेतकरी कधीही सहन करणार नाही. याच्यात जर मार्केट बंद केलं आणि काही उद्रेक झाला तर त्या उद्रेकाला सर्वसाधारण व्यापारी जबाबदार राहतील ही शेतकऱ्यांतर्फे मी ग्वाही देतो.